नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनू ब्लॉग। कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ बनवणं काही शक्य होत नाहीये, परंतु जसं मला शक्य होतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जातो। संधी साधून एका ठिकाणी निघालोय आपण, आणि विशेष म्हणजे आजची जी राईड असणार आहे आपली ती कारने नाही आहे किंवा बाईकने नाही आहे, आणि एक स्पेशल असं वाहन आपल्यासोबत आहे। माझ्या पाठीमागे तुम्हाला जी कमांडर दिसते त्या कमांडरने आपण जाणार आहोत। मॅक्स महिंद्रा मॅक्सची ती कमांडर आहे, आणि मित्रमंडळी जशी तुम्हाला वर बसलेली दिसत आहेत त्या पद्धतीने आपण सुद्धा वर बसणार आहोत आणि जाणार आहोत। तर आपल्यासोबत कोण कोण आहे आज दाखवूया। सचिन नलवडे ब्रो आपल्यासोबत आहे, तुम्हाला दिसत आहेत मध्ये। त्याच्या पाठीमागे तुम्हाला राकेश तडवी दिसतोय, नेहमीप्रमाणे आपल्यासोबत सुरेश, बाळा म्हणजेच प्रशांत, आणि वर आपली नेहमीची गँग। प्रकारे आपण निघालोय, डिझेल टाकून झाले आपलं। कुठल्या रस्त्याने जाणार आहोत, कसं जाणार आहोत हे तुम्हाला दाखवू। रस्ता कसा आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील, तर व्हिडिओमध्ये जोडलेले राहा। चला तर मग पुढे एन्जॉय करू, चला। तर मित्रांनो, असा हा नवीन ॲडव्हेंचर आपला गाडीच्या टपावरती बसून आपण निघालोय। नवीन काहीतरी करण्याचं आपण ठरवलं होतं, आणि तशा पद्धतीने ॲडव्हेंचरच आपला गाडीपासून सुरुवात झालेला आहे। टपावर बसून जाण्याची मजा काही औरच आहे। खूप लोकांचं स्वप्न असतं अशा पद्धतीने प्रवास करणं। थोडा धोकेदायक आहे, इल्लीगल आहे, परंतु मजा इल्लीगल करण्यामध्ये असते। चला तर आपण आता काठी गावात आहोत। काठीपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। लेफ्ट घेतल्यानंतर आपलं जे डेस्टिनेशन आहे त्या दिशेने आपण वाटचाल करणार आहोत। बघितलं मित्रांनो, दाखवतो तुम्हाला कशी आम्ही टपावर तर बसलोय, पण रस्त्याने जी झाडी येत आहेत, झाडींची जी उंची आहे ती आमच्या लेवल पर्यंत येते। खाली वाकून त्याला चुकवावं लागतंय। दाखवतो तुम्हाला पुन्हा आले की हे बघा, अशा पद्धतीने काटे। हे एवढं काही विशेष नव्हतं, बऱ्याच ठिकाणी अगदी छातीवर येईल, तोंडाला लागतील अशा पद्धतीची काटे येत आहेत, तर त्याला चुकवत आम्ही निघालोय। मजा येते, आत्तापर्यंत तरी मजा येते। पुढं बघूया अजून कशा गोष्टी असतात। मोबाईलचा कॅमेरा एवढा जस्टिफाय करू शकत नाही आहे, पण आम्ही जे आमच्या डोळ्यांनी बघतोय मजा येते। आठवड्यातून 2 आठवड्यातून तुम्हाला या गोष्टी एकदा केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे। ज्यांना जशी मोकळीक सवड मिळेल तशा पद्धतीने फिरायला निघालेलं कधीही चांगलं। रस्ता काही फारसा मोठा नाही आहे, समोरून कुठली गाडी आली तर तिला थोडंसं साईडला थांबावं लागतं, त्यानंतर आमची गाडी पास होते। आत्ता वाजले दुपारचे 12:28। फक्त नाश्ता करून आम्ही निघालोय। तिथं आमचा जेवणाचा बेत आहे, कशाचा आणि काय असणार आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेलच। फक्त एक गाडी पास होईल एवढा रस्ता, आणि त्या रस्त्यात खड्डे। वा वा वा, हा आनंद मी सगळ्या व्ह्युअर्सला, जे माझे प्रेक्षक आहे त्या सगळ्यांना देऊ इच्छितो। जरूर या मित्रांनो, मला तर खूप मजा येते। अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला मी प्रवास केलेला आहे, पण व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतोय, आणि मित्र कंपनी सोबत बसून जाण्याची मजा वेगळीच आहे। आतापर्यंत जो मी प्रवास केला होता तो चांगल्या रस्त्यावर आणि मोलगीपासून अक्कलकुवापर्यंतच केला होता। आता पहिल्यांदाच एवढे लांब जातोय, मजा येते, तेवढीच भीती सुद्धा वाटते। अशा पद्धतीची झाडं आल्यानंतर आम्हाला खाली वाकायला लागतंय, पण ॲडव्हेंचर ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही। याला तर म्हणतात ॲडव्हेंचर। बघा मित्रांनो, मजा येते।
वेरीपासून पुढे आल्यानंतर एक बोर्ड तुम्हाला दिसतोय, वेलखेडी, माकडकुंड, उंबिलापाडा, भगदरी आणि मोलगी. इकडनं सगळ्या गावांना जायला तुम्हाला रस्ता लागेल. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या प्रवासाच्या दरम्यान हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता वायपर कशा पद्धतीने आपलं काम करतंय, अर्धवट काम करतंय पण करतंय मित्रांनो. मित्रांनो आपण आपल्या ठिकाणाला येऊन पोचलो आहोत. हे जे तुम्हाला पाठीमागे पाणी दिसतंय हेच पाणी पुढील धबधब्यापर्यंत जाताना दिसेल आणि अतिशय उंचावरून खाली कोसळतानाचं हे दृश्य हा तुम्ही बघाल. अतिशय छान असं आहे. तर मित्रांनो चला एन्जॉय करूया. तर मित्र आपले सगळे मित्र कंपनी पुढे गेलेली आहेत, आपण सुद्धा तिकडेच चाललो आहे. माईक नसल्यामुळे कदाचित आवाज माझा जसा माईकमध्ये येतो त्या पद्धतीने येणार नाही, परंतु जेवढा येतोय तेवढं तुम्ही एन्जॉय करा. कारण आपण आता सध्या जो मोबाईल माउंट केला आहे तो गिम्बलला माउंट केला आहे. सेपरेट असं माईक जॅक घ्यावं लागेल. चालताना व्लॉग करणं म्हणजे अतिशय चॅलेंजिंग आहे. रस्तासुद्धा बघायचा असतो, पायात कुठली अडचण येत नाही आहे, दगडं धोंडे हे सुद्धा बघायला लागतं. मगाशी तुम्हाला जे सिनेमॅटिक दाखवले त्या सिनेमॅटिकमधून तुम्हाला कळलं असेल की आपल्याला कुठं जायचं आहे. तर आपण आता धबधब्याच्या वरच्या दिशेला म्हणजे त्याच्या माथ्यावर उभा आहोत. माथ्यावरून आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे. ती वाट जरा वेगळी आहे, दुसरीकडून आपल्याला खाली जायला लागणार आहे. तर थेट जे आपली मित्र कंपनी इथून दिसत नाही आहे तिथं गेली आहेत, पोचलीसुद्धा आणि एन्जॉयसुद्धा करतायत. तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी वाट आपल्याला इकडून उजव्या दिशेने धबधब्याच्या उजव्या दिशेने जायला लागेल. पायातसुद्धा तेवढंच लक्ष देऊन चालायला लागणार आहे. बाकीची मंडळी गेलीत खाली. आपल्यासोबत ब्रो आहेत, ब्रोसोबत जाणार आहोत. दम आता लागायला लागला. जे की आपण वर्कआउट रोज करतो त्याच्यामुळे ही पॉवर आपल्यात आली आहे. माणसाने रोजच्या रोज रेग्युलर आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, जे की आपण देत नाही. पण अशा पद्धतीचे ट्रेक करून आपण आपला फिटनेस कायम राखू शकतो. थोड्या प्रमाणात का असे ना, परंतु ठेवू शकतो. चला मित्रांनो, छोटीशी अशी वाट आहे, त्यावरून आपण आता चालत धबधब्याच्या बेसपर्यंत जाणार आहोत. वाट इकडनंच आहे. मित्रांची पावलं इकडे दिसत आहे ब्रो. चला थोडंसं 3.5 पाय करू. 3.5 नाही 2.5 आणि उतरूया खाली. हां होय, आमच्या मित्राने जंप टाकलाय. कॅमेऱ्यात आलेलं नाही पण जंप मारली आहे. धपकने आवाज आल्यावर मला कळलं. तर थोडंसं मॅनेज करून घ्या जेवढा तुम्हाला आवाज येतोय
तो सफिशियंट असेल असं मी गृहीत धरतो। आणि चालताना गिम्बलची जी पोझिशन आहे ती सुद्धा थोडीशी चुकते, कारण आता आपण नवीन घेतल्यामुळे आपल्याला त्याचं अजून फारसं ज्ञान नाही आहे। जसं जसं आपण व्हिडिओ बनवू, जसं जसं आपण पुढे ब्लॉग करत जाऊ तसं आपल्याला सवय होईल। तर हो, येऊन पोचलोय नदीच्या पात्रात। तुला जी वाट तुम्हाला दिसते इथून दिसणार नाही वाट, पण त्या दिशेने आपण चालत अगदी 50 ते 80 मीटर, पण थोडंसं अवघडीचं चालत इथपर्यंत या मार्गाने या नदी पात्रात आलोय। खरंच छान, वाव, वाव, काय सुंदर आहे मित्रांनो। मित्रांनो, फायनली आपण त्या धबधब्याच्या ठिकाणी येऊन पोहोचलोय। माकडपूर गावामध्ये हा धबधबा आहे। बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्याची पारणं फिटलीत, एवढं सुंदर तो धबधबा आहे। कदाचित तुम्हाला तो कॅमेऱ्यामध्ये जस्टिफाय नाही करता येणार, पण आम्ही जी डोळ्याने बघतोय ते लाजवाब आहे मित्रांनो, खरंच लाजवाब आहे। पहिल्यांदाच मी बघतोय मित्रांनो, कारण मी आलोच पहिल्यांदा, त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतोय। व्हिडिओमध्ये एवढा उंचावरून काय वाटत नसेल तरी हा बऱ्याच उंचावरून पडतोय। तर धडगाव तालुक्यातलं पुन्हा एकदा हे अप्रतिम असं दृश्य। मागच्या व्लॉगमध्ये आपण तिनिसमाळ या ठिकाणी गेलो होतो, ते सुद्धा धडगावमध्येच होतं। तर मित्रांनो, आपला तालुका, आपला सातपुडा विविध अशा पर्यटन स्थळांनी नटलेला आहे। फक्त त्याला एक्सप्लोअर करणं आणि जगासमोर आणणं हे महत्त्वाचं आहे। तर ते काम आपण करतोय थोडक्यात, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक अशी लोक बघू शकतील आणि ज्यांना जमलं त्यांनी इथपर्यंत यायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। 15 ते 20 किलोमीटर, कदाचित थोडंसं जास्तही असेल, 20-25 किलोमीटर म्हणा। तर एवढ्या अंतरावर तुम्हाला मोलगी म्हणजे अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी जी गाव आहे त्या गावापासून तुम्हाला हे 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर हा धबधबा तुम्हाला बघायला मिळेल। तर माकडकुंड हे माझ्या माहितीप्रमाणे कात्री ग्रामपंचायतमध्ये येतं आणि कात्री हे गाव धडगाव तालुक्यात येतं। पण जस्ट पोचलो आहे आणि एन्जॉयमेंट आपण आता सुरू करणार आहेत। बाकीच्या मित्रांनी एन्जॉयमेंट सुरू केलेली आहे। तर चला मित्रांनो, चला। अशा प्रकारे मित्रांनो आपण धबधब्यातील पाण्यात आनंद घेतलेला आहे। बघितलं तुम्ही सिनेमॅटिक आणि टाइम लॅप्स। त्याचबरोबर आपले जे डेब्रामाळाचा मित्र आहे सुरेश, त्याने एक मजा आणली, ती मजा आपण आता करू। तर मित्र बघा ती मजा कुठली आहे। मके आपण भाजून खातोय आणि ती पण कशा पद्धतीने बघा। आपले सगळे मित्र भुके इकडे बसलेत, त्यांना भुका लागल्यात। मके नक्की अशा प्रकारे अतिशय गावठी पद्धतीने लाकडं गोळा करून, सरपण म्हणतात त्याला, तर सरपण गोळा करून आग पेटवून त्याच्यात मकी भाजली जाते। अतिशय चविष्ट आणि गोड अशी मकी लागते। तर जोडलेले राहा। जस्ट आंघोळ करून बाहेर आल्यामुळे मला थोडासा दम लागल्यासारखं वाटतोय। तुटक तुटक बोललं जात आहे, पण समजू शकता काय एक्साइटमेंट आहे, काय मजा आहे मित्रांनो। खरंच खूप मजा येते। एन्जॉय द बुट्टा।
शेवटच्या घडीला आपण जेवणाचा आस्वाद घेतोय. बघा कशा पद्धतीने छान असं सुंदर गावठी पद्धतीने एका पानात पत्तरवळी ठेवून भात, भाकर आणि चिकनचा रस्सा. मित्रांनो, जेवण वगैरे सगळं झालंय. आता परतीच्या मार्गाला निघणार आहोत. जास्त चॅलेंजिंग नाही आहे जाताना, पण जेवण झाल्यानंतर चढ चढावं लागणार आहे आपल्याला. वरती दिसतंय आता धबधब्याच्या वरच्या दिशेला आपण जाणार आहोत. मित्रांनो, पावसाची अचानक सुरुवात झाल्यामुळे आणि आपला कॅमेरा काही रेनप्रूफ किंवा वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे फक्त मी इथून एक दाखवतो फुटेज तुम्हाला की ही जी नदी तुम्हाला वाहताना दिसते हा ब्रिज आहे. ब्रिजच्या इथून आपण खाली उतरलो होतो. गाडी या ठिकाणी पार्क केली. पार्क करून आपण सरळ या पाण्याच्या प्रवाहाने खाली गेलो. जो पाण्याचा एंड तुम्हाला दिसतो त्या एंडपासून आपण खाली उतरलो होतो. खाली आपल्याला तो धबधबा लागला. तर आपण माघारी आलो आहे आणि या ब्रिजवर आपली ही गाडी पोचलो आहे सुरक्षित आणि निघणार आहोत. घरी जाऊनच आपला ब्लॉग हा एंड करतो, कारण पाऊस भरपूर आहे आणि कॅमेरा भिजण्याची, खराब होण्याची शक्यता आहे. चला तर मग बाय. अशा प्रकारे आपण सुखरूप घरी माघारी परत आलो आहे. आवाज थोडासा बसलाय, ओरडून खूप धमाल केली आम्ही. चला तर मग हा व्हिडिओ खूप मोठा न करता इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टाटा, बाय बाय, गुड नाईट.